नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निलेश राणे यांना विजयी करून जनतेला हवे असलेले परिवर्तन दाखवून देणार, खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन। चिपळूणमध्ये धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी पोलिसांनी केली जेरबंद, लाखोंच्या मुद्देमालासह 14 जणांना घेतले ताब्यात, अनेक गुन्हे उघडकीस येणार, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांची ग्वाही। आणि रत्नागिरी येथील रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले गौरवोद्गार। या पुढील बातम्या पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। जनतेला परिवर्तन हवे असल्यामुळे आम्ही ते या निवडणुकीत निलेश राणेंच्या रूपाने खासदार निवडून देत करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले आहे। चित्र दिसतंय की आम्ही विजयी होणार। लोकांचा जो प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद पाहता मला वाटतंय मतदार यावेळेला परिवर्तन करण्याच्या माध्यमातून यावेळेला निलेश राणेला निवडून देतील। उमेदवाराची तुलना करता सगळ्या आतापर्यंत जे विविध पक्षाचे उमेदवार जाहीर झाले त्यामध्ये सगळ्यात उजवा, क्वालिफाईड, अनुभवी, 5 वर्षाचा अनुभव आहे असा आमचाच उमेदवार आहे आणि लोकांना तो पसंत पडेल, लोक त्याला मतदान देतील यावर माझा विश्वास आहे। रत्नागिरी येथील रायगड निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानचे उमेदवार म्हणून निलेश राणे हे 1 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असे म्हणाले। उद्या 1 एप्रिल रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे डॉक्टर निलेश राणे सकाळी 11 वाजता फॉर्म भरणार आहेत। आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रचाराचा 1 राऊंड आम्ही पूर्ण केलेला आहे। मतदारांकडून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांना परिवर्तन हवं आहे आणि हे परिवर्तन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आम्ही जनतेला देऊ हा विश्वास मतदारांना आम्ही देतो आहोत। 2014ला जो आमचा पराभव झाला त्याचा बदला यावेळेला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। यावेळेला निलेश राणे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा मला स्वतःला विश्वास आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सतत टीका केली आणि ऐन निवडणुकीच्या वेळी मात्र भाजपसमोर लोटांगण घातले असल्याचा घणाघाती आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे। सत्तेचा स्वार्थीपणा, 5 वर्ष जनतेची दिशाभूल केली, 5 वर्ष एकमेकाशी भांडले,
कोणतीही विकास कामं केली नसल्यामुळे, कोणताही प्रकल्प या ठिकाणी आणले नसल्यामुळे लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे आपसात भांडत राहिले आणि जशी निवडणूक जाहीर झाली तशी यांनी युतीही परत केली आणि गळ्यात गळा घालून आता फिरू लागले, एकमेकांबद्दल चांगलं बोलू लागले. उद्धव ठाकरेंनी माननीय मोदी साहेब पंतप्रधान या देशाचे आणि भारतीय जनता पक्षाचे माननीय अध्यक्ष अमित शाह या दोघांवर पण एवढी भयावह टीका केलेली आहे, गंभीर आणि खालच्या थराला जाऊन टीका केलेली आहे. अफजल खानाचा उल्लेखही करून टीका केलेली आहे. आणि आता गांधीनगरला काल मी फोटो पाहिला, फॉर्म भरायला हजर, हा दुतोंडीपणा उद्धव ठाकरेचा आणि सत्तेचा स्वार्थ जो आहे हा पैशासाठी आहे आणि पैसा सत्तेसाठी, हे समीकरण घेऊन दोन्ही पक्ष जे एकत्र आलेले आहेत, यामध्ये शिवसेना मागील 5 वर्ष सातत्याने भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करत राहिलेले आहेत. आणि या सगळ्याला कारण आता शिवसेनेने युती करायला सत्ता हवी आहे, पैशासाठी एकमेव कारण आहे. या निवडणुकीत निलेश राणे यांचाच विजय होणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त करीत जनतेने सहकार्य करावे असे आवाहन केले. चित्र दिसतंय की आम्ही विजयी होणार. लोकांचा जो प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद पाहता मला वाटतंय मतदार यावेळेला परिवर्तन करण्याच्या माध्यमातून यावेळेला निलेश राणेला निवडून देतील. उमेदवाराची तुलना करता सगळ्या आतापर्यंत जे विविध पक्षाचे उमेदवार जाहीर झाले त्यामध्ये सगळ्यात उजवा, क्वालिफाईड, अनुभवी, 5 वर्षाचा अनुभव आहे असा आमचाच उमेदवार आहे. आणि लोकांना तो पसंत पडेल, लोक त्याला मतदान देतील यावर माझा विश्वास आहे. शिवसेनेचा दुटप्पेपणा जनतेने पाहिला असल्याने मतदार त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असे सांगून खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपली लढत मात्र सेना उमेदवाराबरोबर असल्याचे मान्य केले. मागच्या वेळेला त्याला झाला, यावेळेला आम्हाला होईल. कारण तरुणांची निराशा केली. 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ सांगितलं, त्याने नोकऱ्या मिळाल्या नाहीत. खासदार स्वतःच बेकार हप्ते घेत फिरतोय, त्यामुळे बेकारी कोणी संपवलीच नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळाले. युती, आघाडी, स्वाभिमान आणि वंचित आघाडी. तर आपला नेमका निलेशजींचा आपला सामना कुणाबरोबर असेल? आपण कोणाला प्रतिस्पर्धी समजता? शिवसेनेवर. लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजपची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असे खासदार नारायण राणे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. दादा, माझा शेवटचा प्रश्न, देशाचं चित्र काय असेल 2019? नाही, माझं 2019 मध्ये देशाचं चित्र काय असेल आणि पुन्हा पंतप्रधान म्हणून कोण विराजमान होईल? तुमची भविष्यवाणी काय? देशात परत भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊन मोदी पंतप्रधान होतील. मागील 5 वर्षात विद्यमान खासदारांनी मतदारसंघातील बेरोजगारी, आंबा बागायतदार व मच्छीमारांचे प्रश्न न सोडवल्यामुळे हे सर्वजण मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. परंतु आमचा खासदार विजयी झाल्यास हे सर्व प्रश्न आम्ही नक्कीच सोडवू असा आशावाद खासदार नारायण राणे यांनी व्यक्त करीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षातर्फे सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे केले जातील असे म्हणाले. दादा, मच्छीमार वैतागलेले आहेत शासनावर, नेमका काय प्रकार आहे? कारण कोकणात मच्छीमार जास्त आहेत. मच्छीमारांवर अन्याय होतोय. मच्छीमारांचा पण आम्ही प्रश्न, तुमच्या 3 मध्ये मच्छीमार पण हा प्रामुख्याने प्रश्न आहे. मच्छीमारांना LED ची जी मच्छीमारी होते त्यामुळे मच्छीमारांना
स्थानिक मच्छी ट्रॉलर धारकांना मासेच मिळत नाही आणि त्यामुळे ते स्वतः ट्रॉलर वर काढलेले आहेत. माशाचा दुष्काळ जसा पडतो तशी त्यांची परिस्थिती आहे. हे परदेशी जे ट्रॉलर येतात ते 100-150 या संख्येने येत असल्यामुळे ते या ठिकाणी येऊन दादागिरी करतात. पोलिसांना पण जुमानत नाही. त्यामुळे या सरकारची क्षमता काय दिसून येते. तर त्यामुळे आम्ही प्रामुख्याने LEDची मासेमारी बंद करायची. परराज्यातले येणारे ट्रॉलर, मी स्वतः युतीमध्ये मुख्यमंत्री असताना 4 ट्रॉलर 4 गस्ती नौका 4 जिल्ह्यांसाठी घेऊन दिल्या होत्या. त्याच्यामुळे बाहेरचे ट्रॉलर आले तर रोखण्यासाठी. पण आता कुठे गेले आहेत, काय गेले, काय पत्ता नाही. त्यामुळे परराज्यातून होणारी मासेमारी बंद करण्याचा आमचा मानस आहे. तर आंबा बागायतदारी रडतायत, तेही अडचण येत आहेत, त्यांचेही प्रश्न सुटत नाही. नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? चाललं काय, ह्याला हे जे अन्याय होतोय, मच्छीमार होतोय, बागायतदार होतोय, बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नाही, गेल्या वर्षीची अद्याप मिळाली नाहीये, विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीये. हे प्रामुख्याने प्रश्न खासदारांनी, लोकप्रतिनिधी, आमदारांनी मिळून सोडवायचे असतात. पण इथल्या खासदाराला वेळ नाही अशा कामात. आज ठिकठिकाणी तुम्ही जे म्हणता दोन्ही प्रश्न एवढे महत्त्वाचे आहेत, बागायतदारांचे आणि फिशरीजचे. हे एवढ्या मोठ्या संख्येने बागायतदार आणि फिशरीज या जिल्ह्यात आहेत. उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण हे दोन्ही प्रश्न आम्ही लावून धरू. आपल्या मन की बात काय? महाराष्ट्रभर उमेदवार उभे करणार विधानसभेला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सक्रिय असलेली घरफोड्या करणाऱ्यांची टोळी मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. चिपळूण डिव्हिजनमधील चिपळूण पोलीस स्टेशन आणि परिसरामध्ये साधारणपणे जानेवारी आणि मार्च महिन्यात एकूण 7 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्याचा तपास DYSP सूरज गुरव, PI कोळ, त्याचप्रमाणे LCBची टीम यांनी जॉईंटली तो वर्कआउट केला आणि या 7ही गुन्ह्यांचा छडा किंवा डिटेक्शन या टीमने केलेला आहे. जवळजवळ मागच्या 1 महिन्यापासून याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वर्कआउट चालू होतं. गुन्हे घडले तसे त्यामध्ये एक एर्टिगा गाडी आहे जिचा वापर वारंवार केला गेल्याचं CCTVच्या माध्यमातून आढळून आलं. जेव्हा गुन्हे घडत होते तेव्हा त्या परिसरामध्ये ती गाडी वारंवार दिसून आली होती आणि त्या आधारे त्या एका दुव्याचा वापर करून आमच्या LCB आणि लोकल पोलीसच्या चिपळूणच्या टीमने एकत्रितपणे अतिशय मेहनत घेऊन या गुन्ह्यामध्ये डिटेक्ट करण्यामध्ये यश मिळवलं. त्या गाडीचा नंबरही वारंवार बदलला जायचा. तो नंबर 2 जागी वेगवेगळा होता हे सुद्धा आपल्या निदर्शनास आलं. गाडीच्या काही महत्त्वाच्या खानाखुणांमुळे तीच गाडी असल्याचं लक्षात आलं होतं आणि यानंतर जसा गुन्ह्यात प्रोग्रेस झाला त्यामध्ये एकूण 5 आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि याचा जो मूळ आरोपी आहे कैलाश चिंतामण मोरे धुळे येथील, याला आणि याच्या इतर साथीदारांना नेर जिल्हा धुळे या ठिकाणावरून आमच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे. रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी चिपळूणमध्ये धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी गजाआड होताच त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याचे म्हणाले. आणि आपल्याकडचा 100% मुद्देमाल ज्याच्यामध्ये 381 ग्राम सोनं, 100 ग्राम चांदी आणि अंदाजे 54,279 रुपयाचा रोख रक्कम इतका 100% मुद्देमाल, त्या व्यतिरिक्त ती वापरण्यात आलेली एर्टिगा गाडी सुद्धा याच्यामध्ये आपण जप्त केलेली आहे. आपल्या ह्या 381 ग्राम आणि ह्या सोनं चांदी जे आहे याच्या व्यतिरिक्त 66 ग्राम आपण अमरावतीच्या गुन्ह्यामधले सुद्धा गेलेलं सोनं रिकव्हर केलेलं आहे. अशी एक अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी, म्हणजे एकूण मुद्देमाल जर काढला तर आपण जवळजवळ 19,94,829 रुपये म्हणजे अंदाजे 20 लाखाच्या आसपासचा मुद्देमाल या गुन्ह्याच्या
माध्यमातून जप्त करण्यामध्ये आमच्या या टीमला यश मिळालेलं आहे. चिपळूण पोलिसांनी चौघांना अटक करताच त्यांच्यावर राज्यात 52 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चौकशीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. यामध्ये आपल्याकडचे जेव्हा या आरोपींना ताब्यात घेतलं तेव्हा हे लक्षात आलं की यांच्यावर एकूण 52 गुन्हे इतर ठिकाणी ह्या गुन्ह्यांव्यतिरिक्त स्पेशली मुंबई साईडला एकूण 52 गुन्हे दाखल झाले. ते 52 आणि त्यानंतर आपल्याकडचे आता त्या 52 म्हणजे जुने गुन्हे आहेत. आपल्याकडचे आपण 7 गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत. आपल्या व्यतिरिक्त इतर 10 ठिकाणचे गुन्हे त्याने केल्याची कबुली सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. चोरट्यांच्या या टोळीला गजाआड करण्यामध्ये चिपळूण विभागाचे DYSP सूरज गुरव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या टीमचे मोलाचे योगदान असल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितले. यासाठी मी DYSP गुरव, LCB PI सासणे, त्याप्रमाणे त्यांची टीम, PI पोळ त्यांची टीम या सगळ्यांचं कौतुक करतो की त्या परिसरातील नागरिक बऱ्यापैकी त्रस्त झाले होते आणि आमच्या समोर ते चॅलेंज होतं ते आमच्या टीमने स्वीकारलं आणि ते निश्चितपणे उघडकीस आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. यामुळे यापुढच्या घरपुड्या सुद्धा कळण्यामध्ये मदत होईल. रत्नागिरी येथील रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. आपण सर्वांनी मिळून आपल्या समाजाचं जे अंग आहे आणि त्यांना ईश्वर कृपेने काही याच्यामध्ये दिव्यांगत्व आलेलं आहे. कुणाला दृष्टीदोष आहे, कुणाला चालण्याचा अडचण आहे, काहींची ऐकण्याची बोलण्याची अडचण आहे. परंतु हे सगळं जर कमी करायचं असेल तर समाजाने याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि रोटरी क्लब जे प्रमुख उद्देश आहे, ज्या उद्देशाने रोटरी क्लब स्थापन झाला अमेरिकेपासून इथपर्यंत आला की समाजातले अनेक व्यावसायिक, तंत्रज्ञ, जे वेगवेगळे लोक आहेत ते समाजामध्ये ज्यांचं स्थान चांगलं आहे अशा लोकांनी जर माझ्या कमाईतला काही वाटा मी अशा लोकांसाठी देईल तर सगळा समाज बरोबर घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि VAV सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 75 दिव्यांग व्यक्तींना मोफत व्हीलचेअर व वॉकिंग स्टिकचे वाटप जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, संचालक अरुण केडिया, राहुल नांद्रे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत डैठणकर, उद्योजक सुरेश गुंदेचा आदींचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विनायक हातकमकर यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना रोटरीच्या कार्याची माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींकरता किंवा अत्यंत वृद्ध ज्यांना चालणं, उभं राहणं या गोष्टी अडचणीच्या आहेत आणि एकूणच मानवी जीवन खरं म्हणजे आनंददायी या गोष्टी जीवनामध्ये असणं गरजेचं असताना सुद्धा दुर्दैवाने अशा प्रकारचे ज्यांच्या जीवनामध्ये जीवन सुकर होण्याकरता अडचणी आहेत त्यांना काही आपल्याला मदत करता येईल का अशा एका उदात्त हेतूने या VAV लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या संस्थेच्या
सन्माननीय अरुण केडिया यांच्या मनात जो एक विचार आला चांगला, त्या विचारांना एक आम्ही साथ दिली रोटरी क्लबने आणि दिव्यांग व्यक्तींच्या घरापर्यंत कुटुंबियांपर्यंत पोहोचून या सर्व कुटुंबियांना त्यांचं जीवन जे आहे परमेश्वराने दिलेलं ते त्यातल्या त्यात आपल्याला आनंदी कसं करता येईल या दृष्टिकोनातून विचार आम्ही सर्वांनी केला. या ठिकाणी आजच्या या ज्या व्हीलचेअर किंवा वॉकिंग स्टिक या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊन पोचले त्या अमेरिकेतून अतिशय चांगल्या कंपनीच्या आणण्यामध्ये सुद्धा आदरणीय अरुण केडिया यांचं सहभाग आहे. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष मुकेश गुप्ता, सचिव सुनील वणजू, मुख्याध्यापक विजय वाघमारे, निवडणूक अधिकारी प्रशांत बनसोडे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी, सभासद व हितचिंतक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निलेश राणे यांना विजयी करून जनतेला हवे असलेले परिवर्तन दाखवून देणार, खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन. चिपळूणमध्ये धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी पोलिसांनी केली जेरबंद, लाखोंच्या मुद्देमालासह 14 जणांना घेतले ताब्यात, अनेक गुन्हे उघडकीस येणार, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांची ग्वाही. आणि रत्नागिरी येथील रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले गौरवोद्गार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.